नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या अंकगणित आणि क्रॅश कोर्सच्या आजच्या आपल्या 27व्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आणि जसं की लास्ट लेक्चरमध्ये आपला जो सरासरी जो टॉपिक आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे आणि त्याचे जे काही सगळे लेक्चर्स आहेत माझ्यामध्ये साधारण एक 6 ते 7 लेक्चर्स आपण सरासरी या भागाचे या टॉपिकचे आपण केले होते आणि ते सगळे लेक्चर्स जे आहेत ते नक्की तुम्ही बघितले असतील आणि जर बघितले असतील तर लक्षात ठेवा इथून पुढे तुमचा कुठलाही सरासरीचा कुठल्याही टाईपचा प्रश्न तुम्ही 100% सोडवू शकताय। फक्त अट एवढीच आहे, जेवढे काय आपण क्वेश्चन्स जेवढे काही आपण टाईप घेतले त्या प्रत्येक टाईपचे जेवढे एक्झाम्पल्स जेवढे आपण लेक्चर्समध्ये त्या बघितले होते त्या प्रत्येक एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जे काही कन्सेप्ट आहे ज्या प्रोसेस आहेत त्या सेम प्रोसेस तुम्हाला काय करायचे तुमच्या ज्या काही शॉर्टकट्स असतील किंवा आणि कुठली काही पद्धत असेल तर त्या सगळ्या ज्या एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला काय करायचे तुमच्या डेली प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला त्याचे काही रिव्हिजन ही तुमच्याकडून चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे। आणि त्याच पद्धतीनं त्याबद्दलचे जे काही सोर्सेस आहेत खास करून जर SSC स्टाफ सिलेक्शन रेल्वे अशा एक्झामची जर तुम्ही तयारी करत असेल आणि त्यासारखी त्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे असतील तर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे अचिव्हर्स करियर गाईड विटा हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकताय, जेणेकरून तुमचे जे काही सोर्सेस साईजचा जो प्रॉब्लेम आहे बऱ्यापैकी मुलांना त्या प्रकारच्या एक्झाम्स त्याची तयारी करतात पण गणित विषयासाठी मात्र त्यांना मराठी भाषेतून जे स्टडी मटेरियल जे म्हणतो आपण ते अवेलेबलच नाही आहे तुम्हाला मार्केटमध्ये, जे तुम्हाला एक प्रॉपर चांगल्या पद्धतीची तुमची तयारी त्या सोर्सेस आणि त्या अभ्यासाच्या काय एक्झाम्पल्समधून होऊन जाईल। त्यामुळे अशा सर्व विद्यार्थ्यांनी ते टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खास करून गणित विषयासाठी कुठल्याही प्रकारचं पुस्तक किंवा सोर्सेसचा कधीही काही प्रॉब्लेम होणार नाही। आणि आजचा जो सेशन असणार आहे यामध्ये आपण एक नवीन आपला पुढचा जो टॉपिक आहे तो आपण चालू करायचा आहे, तो म्हणजे कुठला असणार आहे आपला तर गुणोत्तर आणि प्रमाण। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करण्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि त्याच पद्धतीनं कुठलाही लेक्चर लक्षात ठेवा तुम्ही इथून मागचे जेवढे काही बघितले असतील प्लस इथून पुढचे किंवा आजचं जे लेक्चर आहे कुठलंही लेक्चर तुम्ही फास्ट फॉरवर्ड करून अजिबात बघायचं नाही। बऱ्याच विद्यार्थ्यांना ती सवय असते, लक्षात ठेवा जर असं करत असेल तर लक्षात ठेवा तुमचं शिकण्याचा जो अप्रोच आहे किंवा ज्या गोष्टी इथं तुम्हाला मी सांगण्यासाठी जो उभा आहे लक्षात ठेवा त्या तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीनं 100% कधीही पोहोचू शकत नाहीत। आणि दुसरं तुम्हीही चांगल्या पद्धतीने कुठलेही लेक्चर तुम्ही त्यातनं जे काय आउटपुट तुम्हाला शिकायचं आहे ते कुठलेही लेक्चर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकू देखील शकणार नाही आहे। त्यामुळे नॉर्मल स्पीडच्या बाबतीमध्ये ठेवून तुम्हाला प्रत्येक लेक्चर अटेंड करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं शिकण्यासाठी तुमचा अप्रोच असला पाहिजे ना की फक्त हा जो काय आपले 1 तासाचं किंवा एक 40-50 तासाचं जे काही लेक्चर असते ते फक्त तुम्ही जर बघण्यासाठी जर हे चालू केलं असेल तर लक्षात ठेवा त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही आहे। आणि आपलं जे टार्गेट असणार आहे कुठलीही एक्झाम तुम्ही जे 1 ते 1.5 वर्षामध्ये कशा पद्धतीने काढू शकाल त्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये काय गोष्टी केल्या पाहिजेत आपल्याला ते वारंवार आपण लेक्चरमध्ये या डिस्कस करत असतो। त्यामुळे प्रॉपर चांगल्या पद्धतीने तुमचा शिकण्याचा जो दृष्टिकोन आहे तो असला पाहिजे। ठीक आहे, चला तर मग आजच्या सेशनला आपण चालू करू आणि पहिला जे आपण कन्सेप्ट बघायचे टोटल प्रमाण आहे गुणोत्तर आणि प्रमाण। आणि हा जो टॉपिक आहे लक्षात ठेवा खूप वर्सटाईल टॉपिक आहे, व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला या लेक्चर्समध्ये किंवा या टॉपिकमध्ये बघायला मिळतील। आणि त्यामध्ये पहिली जी कन्सेप्ट आपण बघणार आहोत ती म्हणजे कुठली असणार आहे आपली तर प्रमाण। ठीक आहे, तर ह्या प्रमाणामध्ये कारण गुणोत्तर ही जी कन्सेप्ट आहे ती आपण पुढं कंटिन्यूअस गुणोत्तर टॉपिक पुढं आपल्याला जायचं आहे, मात्र प्रमाण ही जी काही कन्सेप्ट आहे ती थोडीशी शॉर्ट कन्सेप्ट आहे आणि त्याच्यावरती एक्झाम्पल मात्र आपल्याला हमखास विचारले जातात। मग आता ह्या प्रमाणामध्ये जर बघायचं झालं लक्षात ठेवा तर बेसिकली 3 टाईप्सचे जे प्रमाण आहे जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला विचारले जातात किंवा टाईप पडले जातात त्याच्यामध्ये। ठीक आहे, आणि त्यामध्ये जे पहिलं आपण म्हणतो त्याला काय म्हणतो आपण तर चतुर्थ पद। ठीक आहे, हा पहिला प्रकार आहे। ह्याच्यामध्ये काय शब्दामध्ये दिले आपल्याला चतुर्थ पद, ठीक आहे, किंवा चतुर्थ पदी देखील याला म्हटलं जातं। प्रमाणमधला हा पहिला टाईप आहे। ठीक आहे, चतुर्थ पद मग ह्याच्यामध्ये जसं शब्दानुसार आहे बघा चतुर्थ म्हणजेच काय 4 पदं असली पाहिजेत। मग ह्याचं जे इक्वेशन जे तयार होतं लक्षात ठेवा ते काय असते आपल्याला तर A/B बरोबर C/D। ठीक आहे, अशा हे 4 पदं आपल्याला ह्या चतुर्थ पदीमध्ये दिले जातात। हे जे इक्वेशन आहे ते या पद्धतीने तयार होतं A/B बरोबर C/D। तर ह्याचा अर्थ काय बघा प्रमाणात असते म्हणजे काय तर हे जे बरोबर चिन्ह जे आपल्याला मध्ये दिले आपण ह्याचा अर्थ काय असतोय तर A/B ची जी काय किंमत असणार आहे ती कशाच्या बरोबर असली पाहिजे रे C/D च्या बरोबर ही संख्या असली पाहिजे। असं जर असेल तरच आपण म्हणू शकतो की या 4ही संख्या काय आहेत रे ABCD या 4 संख्या असतात त्या काय आहेत प्रमाणामध्ये आहेत असं आपण म्हणू शकतोय। जोपर्यंत मध्ये जर बरोबर चिन्ह नसेल तर आपण त्या 4 संख्या प्रमाणात आहेत असं आपण ते सांगू शकत नाही। मात्र जर हे सोडवायचं असेल तर लक्षात ठेवा कशा पद्धतीने सोडवलं जातं हे तिरकस गुणाकार केला जातो। ठीक आहे, तिरकस गुणाकार म्हणजे काय तर A चा आणि D चा गुणाकार होतो म्हणजे A गुणिले D बरोबर B गुणिले C।
ह्या पुढच्या पद्धतीला. आणि ह्याच्यामध्ये चतुर्थ पद म्हणजेच कुठले तर डी हे अल्फाबेट्स असते. डी म्हणजेच काय तर ते चौथं पद असते. मला सांगा जर मला डीची किंमत पाहिजे असेल तर हे गुणाकारातले ए इकडं भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे. म्हणजे काय होईल तर BC/A. तर लक्षात ठेवा हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डी चतुर्थ पद म्हणजेच काय डी बरोबर काय असते BC/A. हे सुरुवातीची व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायची नाही ठेवली तरी चालेल. फक्त महत्त्वाचं लक्षात तुमचं काय असलं पाहिजे डी बरोबर BC/A हे पहिले इक्वेशन आहे जे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवायचं आहे किंवा स्क्रीनशॉट मारून ठेवू शकताय. डीची जी किंमत आहे ती काय असते BC/A. हा शॉर्ट फॉर्म आहे. डायरेक्टली वरचं सगळं तिरकस गुणाकार वगैरे काहीही करत बसायचं नाही. एवढंच लक्षात ठेवायचं आहे डी बरोबर BC/A. क्लिअर आहे. हे पहिलं ह्याला काय म्हणतो आपण चतुर्थ पद. दुसरं आता बघूया आपण काय तर ह्याच्यामध्ये आहे तृतीय पद. ठीक आहे. जसं आत्ता बघा शब्दानुसार आपल्याला जे 4 पद होती त्यानंतर जे पुढचं आहे ते काय असणार आहे आपल्याला तर तृतीय पद. आणि शब्दानुसार मध्येच बघू शकताय तृतीय पदामध्ये जी पदं आहेत लक्षात ठेवा ती किती असली पाहिजे तर 3. तृतीय जे म्हणतो आपण 3 पदं असणार आहेत. 3 पदं म्हणजेच ABC. इथं डी अक्षर नसणार आहे. इक्वेशन जे तयार होतं बघा त्याचं ते काय असते तर A/B बरोबर B/C. अशा पद्धतीने हे तृतीय पदाचं इक्वेशन आपलं तयार होते. A/B बरोबर B/C. सोडवायचं असेल तर सेम तृतीय पद म्हणजे कुठले लक्षात ठेवा हे C हे अल्फाबेट असते. सोडवायची पद्धत सेम असणार आहे. तिरकस गुणाकार करतो आपण काय होणार बघा A/C बरोबर B/B. ठीक आहे. मग आता आपल्याला काय लागते तर C ची किंमत पाहिजे. तृतीय पद जे म्हणतो आपण सेम गुणाकारातलं A भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे. मग C बरोबर B/B ला काय लिहू शकतो रे मी तर B² लिहू शकतोय B²/A. म्हणजेच काय या C ची जी काही किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे B²/A. हे इक्वेशन आपलं तयार होते. आणि जे तुम्हाला पाठ करायचं आहे ते हे असणार आहे काय C = B²/A. हे आपलं तृतीय पदाचं इक्वेशन म्हटलं जातं. आणि लास्ट जे आहे ते काय मध्यपद म्हटलं जातं त्याला किंवा दुसरा एक शब्द असतो भूमितीय मध्य. हा देखील शब्द तुम्हाला कधी कधी पेपरमध्ये वापरला जातो. ठीक आहे. दोन्ही शब्द वापरले जातात मध्यपद किंवा भूमितीय मध्य. साधं सिंपल इक्वेशन आहे याचं काय वर्गमुळात AB. सिंपल इक्वेशन वाचता याचं मध्यपदाचं काय वर्गमुळात AB. तर हे असे 3 इक्वेशन्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये ठेवायचं आहे. पहिलं चतुर्थ पदाचं D = BC/A. तृतीय पद म्हणजे C बरोबर B²/A. आणि मध्यपद किंवा भूमितीय मध्यपद याचा अर्थ काय वर्गमुळात AB. असे हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि तुम्ही कुठलीही एक्झाम द्या स्टाफ सिलेक्शन असेल GDच्या बाबतीमध्ये घ्या किंवा आणि पोलीस भरतीच्या असतील किंवा आपले MPSCचं कुठलीही एक्झाम तुम्ही देत असेल तर लक्षात ठेवा गुणोत्तर आणि प्रमाणमधलं जास्त हल्ली तुम्हाला ह्या प्रमाणावरती जे एक्झाम्पल्स आहेत ते विचारले जातात. मग चतुर्थ पद शोधावं लागतं. तृतीय पद असेल किंवा मध्यपद आपल्याला काय विचारलं जातं हे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तुम्हाला यावरती जे एक्झाम्पल्स आहेत ते विचारले जातात. फक्त जर जी एक्झाम तुम्ही देताय त्यानुसार ह्याचे डिफिकल्टी लेवल आणि जे टाईप्स हल्ली वेगवेगळे विचारले जातात ते तुमच्या एक्झामनुसार बदलत जातात. पोलीस भरतीला थोडंसं सोपं 100% बघायला मिळेल तुम्हाला. स्टाफ सिलेक्शनला मात्र ह्यामध्ये व्हरायटी टाईपचे एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळतील. मग ते कुठले असतात ते आता आपण डायरेक्टली एक्झाम्पलला चालू करू. आणि त्यामधलं पहिलं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. त्यासाठी सेम जसं तुम्हाला नेहमी म्हणतोय मी व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आधी तुम्ही ते एक्झाम्पल समजून घ्यायचं की एक्झाम्पल दिलं कसं जातं. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा काय आपल्याला पाहिजे तर 16, 28, 32चे चतुर्थ पद किती. सिंपल अशा पद्धतीचे हे प्रश्न विचारले जातात. साधे सिंपल जे एक्झाम्पल जे म्हणतो आपण 16, 28 आणि 32चं मला चतुर्थ पद काढायचं आहे. म्हणजेच काय डी हे अक्षर काढायचे. लक्षात ठेवा इथं तुम्हाला A/B/Cच्या किमती दिलेल्या आहेत. मग जसं ते म्हटलं तुम्हाला इथं डायरेक्टली आपण काय त्या डीच्या इक्वेशनमध्ये एक व्हॅल्यू टाकायची. तर आपण सुरुवातीचं काहीही मांडत बसायचं नाही. मग आपल्याला माहिती आहे डीचा जो फॉर्म्युला आहे तो काय होता रे तर BC/A. ठीक आहे BC/A. मग त्याच्या काय जर तुम्हाला समजत नसतील तर त्याच्या संख्येत बघा 16, 28, 32 ह्या कोणाकोणाच्या किमती असणार आहेत माझ्या A, B आणि Cच्या. तुम्हाला समजायला प्रॉब्लेम होत असेल तर सुरुवातीला अशा पद्धतीने तुम्ही त्या संख्या ज्या आहेत त्या नोट करून त्या किमती कोणाकोणाच्या आहेत Aची, Bची, Cची किंमत काय ते त्याच्यावरती लिहू शकताय. मग इक्वेशन काय आपलं तर D बरोबर BC/A. किमती टाका. Bची किंमत 28 आहे. 28 गुणिले 32 छेद काय होणार आहे माझं 16. ठीक आहे. या पद्धतीने इक्वेशन माझं होणार आहे BC/A. सिंपल भाग घालूया आपण. आता बघा 4 किंवा 16 डायरेक्टली झाली तर 16 दुनी 32 आणि 28ची दुप्पट काढली तर ती किती होणार आहे 56. याचाच अर्थ काय तर या तिघांचं जे काही चतुर्थ पद असणार आहे ते किती असायला पाहिजे माझं 56. हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल.
ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने ह्यामध्ये साधे साधे एक्झाम्पल्स देखील आपल्याला विचारले जातात एक्झाममध्ये. पुढचं एक्झाम्पल स्क्रीनवरती आहे. सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि एक साधं सिम्पल कन्सेप्ट आहे. फक्त जो विषय आहे तो म्हणजे तुम्ही मांडणी कशी करता आणि वेळ कशा पद्धतीने कॅल्क्युलेशनला घालवता एवढंच इथं महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट काय एकदम रॉकेट सायन्स असं काय नाही, साधे सिम्पल कन्सेप्ट आहे. सेम एक्झाम्पल काय 18, 30, 45चे चतुर्थ पद किती. सेम आहे बघा. जसं आत्ता म्हटलं ABC तर माझ्या त्या किमती असणारच आहे त्या, आणि ABC म्हणजेच काय 18, 30 आणि 45 अशा ह्या ABCच्या किमती असतात. मग आपल्याला विचारले काय तर D चतुर्थ पद म्हणजे ते D असणार आहे. इक्वेशन जे आत्ता असेल तर आपण BC/A प्रत्येक व्हॅल्यूत बसू नका, डायरेक्टली व्हॅल्यू काढू शकता तुम्ही. BC म्हणजेच काय होणार आहे तर 30 × 45 म्हणजे BC/A. A ची किंमत आहे 18. मग आता 18 आणि 45 बघा 9 भाग घालू शकतो मी. 9 दुनी 18 आणि 9 पाचा 45. 2 ह्या 30ला जाईल म्हणजे 30च्या निम्म 15 आणि फायनली काय लिहू शकतो D बरोबर 15 पाची 75. म्हणजेच काय तर जे चतुर्थ पद चौथी जी किंमत आहे ती किती असायला पाहिजे. इथं आपलं 75 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा अशाच पद्धतीचा आहे. सोप्पा आहे इथं तर मागासपेक्षा व्हॅल्यू लहान आहे त्या. काय एक्झाम्पल आहे बघा तिथं 7, 4, 7चे चतुर्थ पद किती. 7, 4, 7चं चतुर्थ पद पाहिजे. साधं सिम्पल एक्झाम्पल आहे, वेगळं आपल्याला तुम्हाला इथं काहीही करायचं नाही आहे. ठीक आहे. सेम एक बघा इक्वेशनमध्ये टाकूया आपण D बरोबर BC/A म्हणजेच 7, 4, 7 आणि काय काय असतात हे अक्षर ABC. मग BC/A म्हणजे काय होईल रे 4 × 7/7. सिम्पल 7ला 7 कट होईल म्हणजेच काय चतुर्थ पद जे आहे म्हणजेच त्या Dची जी किंमत आहे ती किती असणार आहे रे 4 हे आपला आन्सर असेल. ठीक आहे. पुढे जाऊ. आता जे एक्झाम्पल आहेत बघा ते 2 तृतीय पदाचे एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. तृतीय पद आपल्याला इथं शोधायचं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल काय आपल्याला तर 5, 11चे तृतीय पद किती. म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं साधं सिम्पल काय BC²/A म्हणजे हे आपल्याला तुम्हाला फॉर्म्युला तिथं वापरायचं. जसं आपण ते Cची जी किंमत लिहिली होती बघा काय BC²/A. मग दोनच किमती इथं तुम्हाला असणार आहेत A आणि B. मग A म्हणजे 5 आहे आणि B म्हणजे 11 आहे. मग Cचं जे इक्वेशन आलं तर आपलं काय होतं रे तर B² होतं. मग B² म्हणजे 11चा वर्ग लिहायला लागेल. मग C बरोबर 11चा वर्ग किती आहे रे 121 आणि A ची किंमत आहे 5. तर इथं बघा जे आन्सर आहे तुमचं ते आता इथं पॉईंटमध्ये आन्सर जाणार आहे. एक्झॅक्टली नाही आहे मिळत कारण 121ला 5ने पूर्ण भाग जाणार नाही. पॉईंटमध्ये घालू आन्सर आपण की जाईल बघा 5 × 10 2 उरलं 21 झाले. 21ला म्हणलं परत 5 × 24 1 उरला 5 × 10 म्हणजेच काय इथं तुमचं जे तृतीय पद आहे ते किती असायला पाहिजे रे माझं 24.2 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर असे साधे साधे एक्झाम्पल्स देखील लक्षात ठेवा आपल्याला एक्झाममध्ये. मग ते कुठलीही एक्झाम द्या तुम्ही तुम्हाला अशा प्रकारचे एक्झाम्पल्स बघायला मिळतील. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचं बघा देखील सेम एक्झाम्पल आहे तृतीय पदाचंच आहे. व्हिडिओ पॉज करून नक्की तुम्ही असा आता असले जे एक्झाम्पल आहे ते सॉल्व्ह करू शकताय. फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवा डायरेक्टली इक्वेशनमध्ये जे इक्वेशन आपण काढलं होतं मध्यपदाचं किंवा मध्यपदाचं ते वर्गमुळात ABचं आहे. तृतीय पदाचं आणि चतुर्थ पदाचं त्यामध्ये इक्वेशन्स टाकत जावा. सुरुवातीपासून एक्झाम्पल सोडवायची काहीही गरज नाही. तर इथे एक्झाम्पल काय 24, 12चे तृतीय पद किती. मग आता सेम A आणि B म्हणजेच काय तर A ची जी किंमत आहे ती 24 असणार आहे. B म्हणजे कोण असणार आहे तर 12 असेल. मग इक्वेशन सेम काय C बरोबर B²/A. B² म्हणजे 12चा वर्ग 144/A म्हणजे 24 होईल. ठीक आहे. मग 24चा पाढा जर तुमचा पाठ असेल तर 24 संख्या किती असते रे 44 असते. याचाच अर्थ काय तर 24 आणि 12चं जे काय तृतीय पद आहे ते किती असायला पाहिजे रे 6 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा आता मध्यपद तिथं शोधायचं आहे आपल्याला. साधं एक्झाम्पल आहे 500 आणि 800चे मध्यपद किती. म्हणजे इथं ज्या A आणि Bच्या ज्या किमती आहेत त्या बघा 500 आणि 800 द्या. मग मध्यपदाचा फॉर्म्युला आपण लिहिलेला काय वर्गमुळात AB. मग A म्हणजे कोण आहे 500 आहे आणि B म्हणजे कोण आहे रे तर 800 आहे. मग 500 आणि 800चा आपल्याला गुणाकार आधी करायला लागेल आणि त्यानंतर मगच आपण ह्यांचं काय पूर्ण वर्ग संख्या मिळेल आपल्याला. कारण ह्या 500 आणि 800 पूर्ण वर्ग संख्या नाहीत. मग गुणाकार करूया आपण किती होईल रे 8 × 45 आणि वरचे हे 2 आणि हे 2 म्हणजेच 4 शून्य येते. ठीक आहे. किती होणार मग आता बघा हे टोटल जर काढले तर 2 आणि हे 3 5 शून्य होतील माझे. ठीक आहे. मग गुणाकार जर केला आपण तर त्या पद्धतीनं टोटल 5 शून्य होतात इथं. मग 5 शून्य जर केले तर आता वर्गमूळ जर घ्यायचं असेल लक्षात ठेवा आपल्याला काय साधा सिंपल रूल आहे तर जे काही शून्य होतात ते शून्य निम्मे व्हायला पाहिजे.
मग याचा अर्थ काय होतो रे, तर इथं बघा हे 2 आणि हे 3 टोटल लक्षात ठेवा, इथं 4 आणि इथं मध्ये हे सुरुवातीचे 40चा 1 आणि 2 5 जसं बरोबर आहे. इथं टोटल इथं बघा 5 शून्य होते. 5 शून्य याचा अर्थ काय रे, तर एक काय म्हणतो आपण एक्झॅक्टली जर वर्गमूळ घ्यायचं झाल्याचं तर आपण इथं घेऊ शकत नाही, कारण ज्यावेळी आपण कुठल्याही शून्याचं जर तुम्हाला वर्गमूळ घ्यायचं असेल तर जेवढे काही शून्यांची संख्या असते ती काय होते रे, निम्मी होत असते. त्यामुळे आपण काय करूया, एक्झाम्पल थोडंसं वेगळं करूया. इथं अजून एक शून्य वाढवू आपण. ठीक आहे, 500 आणि 8000चं काय करूया, इथं आपण काय घेऊया आपण तिथं, तर ह्यांचं मध्यपद संख्या घेऊया. मग तसं जर असेल तर अजून एक शून्य इथं वाढणार माझं, बरोबर. मग टोटल किती झाले रे, तर 6 शून्य होतील बघा. 2 4 आणि हे 6 शून्य होते. मग आपल्याला जर माहिती आहे की ज्यावेळी वर्गमूळ घेतो आपण शून्यांचं, शून्यांची संख्या निम्मी होते. मग याचाच अर्थ काय, तर 4चं वर्गमूळ तर 2 आहे, माहिती आहे मला, ते सिंपल 2 आहे जे येणार आहे. आणि 6च्या निम्म किती होणार आहे रे, तर 3 शून्य येतील. ठीक आहे, किती होणार आहे ती, 3 शून्य येतील. मग याचाच अर्थ काय, तर जे आन्सर आहे माझं ते किती असायला पाहिजे रे, तर 2000 हे याचं काय असणार आहे, वर्गमूळ असेल. ठीक आहे, ते फक्त शून्याचा जो विषय होता 1 शून्य तिथं वाढवा, जेणेकरून काय पूर्ण वर्ग संख्या तयार होईल. नाहीतर आपल्याला त्याचं जे पूर्ण वर्ग आणि ऑप्शन जे आहे तिथं पूर्ण संख्येतच आहेत, त्यामुळे तो करेक्शन करू आपण, तिथे एक संख्या वाढवूया. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील प्रश्न बघा याच पद्धतीचा आहे. आपल्याला काय तुम्हाला तिथं मध्यपद शोधायचं आहे. ठीक आहे, संख्या एकदम लहान आहे, त्या साध्या साध्या संख्या आहे त्या. एक्झाम्पल काय आपल्याला, तर 9 आणि 25चे मध्यपद किती, म्हणजे 9 आणि 25चं मध्यपद शोधायचं आहे. आणि सेम एक्झाम्पल किंवा सेम पद्धत वापरायची आहे तुम्हाला. काय होणार आहे, तर वर्गमुळात 9 गुणिले 25. तर आता इथे बघा 9 आणि 25 ह्या ज्या काही दोन संख्या आहेत त्या दोन्ही संख्या बघा काय आहेत रे, तर पूर्ण वर्ग संख्या आहेत. मग डायरेक्टली तुम्ही ह्या दोन संख्यांचा गुणाकार करून परत घेण्यापेक्षा डायरेक्टली वर्गमूळ घ्या. जसे की 9चा जर वर्गमूळ घेतला आपण तर ते 3 आहे आणि 25चं वर्गमूळ 5 आहे. मग काय होणार आहे, 5 त्रिक 15 हे माझं काय असणार आहे, 9 आणि 25चं मध्यपद असेल. किती असायला पाहिजे आन्सर, तर 15 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढचं देखील एक्झाम्पल बघा, मध्यपदातच शोधायचं आहे तुम्हाला. फक्त जो विषय आहे तो इथं ज्या संख्या दिल्यात तुम्हाला बघा, त्या संख्या काय आहेत रे, तर त्या ह्याच्यात आहेत, काय म्हणतो आपण त्याला, पॉईंटमध्ये तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत. बाकी वेगळे इथं तुम्हाला काही नाही आहे. तर काय संख्या काय काय आहेत बघा, तर वर्गमुळामध्ये पहिली संख्या काय 0.64 आणि 0.81, म्हणजेच ए गुणिले बी, मग 0.64 आणि 0.81 यांचा आपल्याला काय घ्यायचं आहे, वर्गमूळ घ्यायचं आहे. म्हणजे थोडक्यात दशांशचिन्ह संख्या म्हणतो आपण याला, दशांशचिन्ह संख्येचं वर्गमूळ घ्यायचं आहे. आणि यासाठी आपण एक खास वेगळं लेक्चर देखील जे पोलीस भरतीच्या टायटलमध्ये जे बघितलं होतं ते लेक्चर्स तुम्ही नक्की बघा, जेणेकरून ही दशांशचिन्ह संख्येचं वर्गमूळ किंवा वर्ग करताना काय प्रोसेस होते ती कन्सेप्ट तुमची प्रॉपर चांगल्या पद्धतीने क्लिअर होऊन जाईल. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही पूर्ण वर्ग संख्या दशांशचिन्ह संख्येला कधी म्हणायचं रे, ज्या काही घरं सोडतो आपण ती घरं कंपल्सरी काय लागतात, समसंख्येतच आली पाहिजेत. जसे की इथं बघा 0.64 आहे, म्हणजेच इथं जे काही घरं सुटलेले आहेत इथं 2 घरं आहेत आणि इथं पण बघा 2 घरं आहेत. याचा अर्थ काय, तर दिलेल्या संख्या पूर्ण वर्ग आहेत, मी डायरेक्टली यांचं वर्गमूळ घेऊ शकतोय, गुणाकार करायची गरज नाही आहे. म्हणजेच काय 64 मला माहिती आहे रे 8चा वर्गमूळ आहे, सॉरी 64चं वर्गमूळ किती येते, 8 येते. 81चं माहिती आहे मला 9 येते. आणि पण दशांशचिन्ह असल्यामुळे ते दशांशचिन्ह पण द्यावे लागतात. आणि सिंपल कन्सेप्ट काय, दशांशचिन्ह संख्येत ज्यावेळी आपण वर्गमूळ घेतो घरांची संख्या काय रे, निम्मी होते. मग निम्म याचा अर्थ काय, 2च्या निम्म 1 घर सोडायला लागेल, वर्गमूळ येईल 0.8. इथं पण 2च्या निम्म 1 घर सोडायला लागेल 0.9 आणि दोघांचा काय करायचं आपल्याला, गुणाकार होईल तो. आपल्याला माहिती आहे 8 9 72 आणि इथलं 1 घर आणि इथलं 1 घर, टोटल घरं किती सुटतील रे, 0.72 हे माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. आणि ही या ज्या काही गोष्टी आहेत लक्षात द्या, दशांशचिन्ह संख्यांचा गुणाकार कसा करायचा, वर्ग करत असताना काय होतं, वर्गमूळ घेताना काय होतं. ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली हे लेक्चर्स बघायला चालू केले त्या विद्यार्थ्यांना नक्की हा प्रॉब्लेम होऊ शकतो. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, आपलं जे काही क्रॅश कोर्सचे सुरुवातीचे आपले जे पहिले दुसरे लेक्चर्स आहेत त्यामध्ये आपल्याला हे दशांशचिन्हांचे सगळ्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या आपण तिथं बघितले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ह्या कन्सेप्ट माहीत नाहीत किंवा कन्फ्युजन आहे अशा विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स बघा, जेणेकरून या ज्या काही कन्सेप्ट आहेत, जसे की आता इथं गुणाकार करून आपण 2 घरं सोडलेत, 2 घरं का सोडलेत, ह्या सगळ्याचा जो आढावा आहे तो तुम्हाला त्या लेक्चर्समध्ये ज्या काही कन्सेप्ट देखील असतील त्या सगळं तिथं तुम्हाला क्लिअर होऊन जाते. ठीक आहे, आन्सर किती असायला पाहिजे माझं इथं 0.72 हे आपल्याला काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. आणि आता जसं तुम्हाला म्हटलं की या टाईपचे जे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे आत्ता बघा तुम्हाला वेगळं काहीही इथं बघायला मिळणार नाही, मात्र
आता जे एक्झाम्पल्स आहेत हे आत्ता जेवढे काही टाईप्स आपण बघितले हे लक्षात ठेवा, अशा टाईपचे एक्झाम्पल्स पोलीस भरतीला प्लस स्टाफ सिलेक्शनला देखील विचारले जातात, सोपे सोपे. आता थोडंसं अवघडात जाऊ आपण की क्यूब किंवा घनाच्या बाबतीमध्ये जे काही एक्झाम्पल्स आहेत ते कशा पद्धतीनं तुम्हाला विचारले जातात. आणि त्यामधलं पहिलं एक्झाम्पल ते डायरेक्टली मी स्क्रीनवरती लिहितो. एक्झाम्पल आहे बघा आपल्याला काय, तर a चा चौथा घात b चा चौथा घात, दुसरा आहे a स्क्वेअर मायनस ab, आणि तिसरं जे पद आहे ते आहे काय, तर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि यांचं आपल्याला काय शोधायचं आहे, तर चतुर्थ पद शोधायचं आहे. म्हणजे आता इथं बघा जसं तुम्हाला म्हटलं संख्या नाही आहेत, ABCDच्या अल्फाबेटिकल म्हणजेच काय पदावली ज्याला म्हणतो आपण. पदावली कुठली, तर बैजिक राशीचं जे एक्झाम्पल्स आपण बघितले होते, बैजिक राशीचा जो टॉपिक बघितला होता, या पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल्स दिलेलं आहे. आणि ह्यामध्ये शोधायचं आहे काय आपल्याला, तर चतुर्थ पद शोधायचं आहे. म्हणजेच काय, इथं बघा ही असणारे माझे a ची किंमत आहे आणि हे आहे b आणि हा आहे c. म्हणजे शोधायचं आहे आपल्याला काय, d शोधायचं आहे. मग डीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं हे जे अशा टाईपचे एक्झाम्पल्स आहेत हे लक्षात ठेवा, पोलीस भरतीला कधीही विचारले गेले नाहीत आणि विचारले जाणार देखील नाहीत. अशा मात्र तुम्हाला अशा टाईपचे एक्झाम्पल्स स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्पल्समध्ये बघायला मिळतील. मग ते GD असेल, MTS असेल किंवा रेल्वेच्या एक्झाम्पल्स असतील, अशा एक्झाम्समध्ये या टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात. मग आता आपल्याला माहिती आहे डीचं जे इक्वेशन आहे ते डी काय तर BC/A. मग बीची किंमत किती आहे माझी, तर a स्क्वेअर मायनस AB, आणि सी ची किंमत किती आहे माझी इथं, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि a म्हणजे कोण आहे रे, तर a चा चौथा घात आणि b चा चौथा घात. अशा पद्धतीने हे माझं काय होणार आहे, इक्वेशन तयार होईल. मग आता आपल्याला हे इक्वेशन्स काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. मग त्यासाठी लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे, इथं लक्षात ठेवा अंशामध्ये ज्या काय व्हॅल्यू आहेत यामध्ये तुम्ही कुठलाही चेंज करू शकत नाही. जसं की हे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हा कुठलाही फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे. मात्र इथं जर खाली लक्ष असेल तुमचं, तर a चा चौथा घात आणि b चा चौथा घात आहे. मग ह्याला मी काय चेंज करू शकतोय, काय लिहू शकतोय रे, इथनं या बाजूने कंटिन्यू करू आपण एक्झाम्पल अंशामध्ये. आणि इथं पण बघा a जे आहे ते कॉमन काढू शकतोय मी, ठीक आहे. जर a कॉमन काढला इथं अंशामध्ये काय राहणार आहे रे, a मायनस b राहील. ह्या a स्क्वेअर मधला a बाहेर गेला, a मधला a गेलाय, राहिला इथं कोण, b फक्त राहील. आणि जसं म्हटलं तर आपल्याला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर याचा कुठलाही फॉर्म्युला नाही, ते सेम राहणार आहे. ह्याला बदलू शकतोय मी, काय लिहू शकतोय मी, a चा वर्ग कंसाचा वर्ग वजा b चा वर्ग आणि कंसाचा वर्ग. आपल्याला एक फॉर्म्युला होता बघा बैजिक राशीमध्ये, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचं जे एक्सपान्शन आहे ते काय असते रे, पहिल्या ब्रॅकेटला a प्लस b लिहितो आणि दुसऱ्या ब्रॅकेटला a मायनस b लिहितो. मग आता इथं a ची किंमतच a स्क्वेअर आहे आणि b ची किंमतच b स्क्वेअर आहे. याचा अर्थ काय, इथं जी दुसरी स्टेप आहे माझी ती अंशामध्ये सेम राहील बघा, अंशातलं काहीही बदलणार नाही आहे. a कंसात a मायनस b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि छेदामध्ये जसं म्हटलं काय, पहिल्या ब्रॅकेटला तुम्हाला मिळेल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि दुसऱ्या ब्रॅकेटला काय मिळणार आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. ठीक आहे, ही पुढची स्टेप येईल. इथं बघू शकताय a स्क्वेअर b स्क्वेअर, a स्क्वेअर b स्क्वेअर, प्लस प्लस वाला कॅन्सल होऊन जाईल माझं. का, कारण दोन्ही ब्रॅकेट समान आहेत, मध्ये चिन्ह गुणाकार आहे, कॅन्सल होऊन जाईल. अजून एक तुम्हाला फॉर्म्युला एक नवीन मिळेल बघा, जो आत्ता सुरुवातीला म्हटलं तुम्हाला, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचं एक्सपान्शन होतं माझ्याकडे, ते मी आता पुढे लिहितो. अंशामध्ये लक्षात ठेवा हे सेम राहणार आहे माझं, a कंसात a मायनस b आणि छेदामध्ये काय येणार आहे रे, तर ह्याचं एक्सपान्शन तुम्हाला लिहावं लागेल. मग a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरचं एक्सपान्शन काय असते, तर पहिला ब्रॅकेट असणार आहे a प्लस b आणि सेकंड ब्रॅकेट असणार आहे a मायनस b. इथं पण सेम बघा, a मायनस बीला a मायनस b कॅन्सल होईल. मग राहिलं काय रे, फक्त माझं या सगळ्यामध्ये a छेद a प्लस b एवढंच राहिलं माझं, आणि हेच माझं काय असणार आहे, फायनल आन्सर असेल. कारण यानंतर मी आता कुठलंही इक्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही किंवा काय बैजिक राशी पण मला इथं मिळत नाही. त्यामुळे हे तर फायनल आन्सर आपलं जे असणार आहे ते किती असेल रे, a छेद a प्लस b, हे माझं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा अशा टाईपचे एक्झाम्पल जसं तुम्हाला म्हटलं आपल्याला एक्झाममध्ये देखील विचारले जातात. स्टाफ सिलेक्शन्समध्ये, पोलीस भरतीला तुम्हाला अशा प्रकारचं एक्झाम्पल कधीही बघायला मिळणार नाही. ठीक आहे, पुढचं पण एक एक्झाम्पल बघा, अशा पद्धतीनेच आपण घ्यायचं आहे. ए आणि बीच्या फॉर्म्युल्यावर किंवा क्यूब वगैरे जे एक्झाम्पल्स असते अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे. ते डायरेक्टली बोर्डवरती लिहितोय आणि एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुम्ही तुमचं काम आहे तेवढंच असणार आहे, काय व्हिडिओ पॉज करून ॲन्सर जे आहे ते तुम्ही सोडव किंवा काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इथं आपल्याला तर बघा तृतीय पद काढायचं आहे. कोणाकोणाचं शोधायचं आहे, तर a स्क्वेअर b आणि 3ab ह्याचा आपल्याला काय शोधायचं आहे, तुम्हाला तृतीय पद शोधायचं आहे. आता
ठीक आहे. सेम व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि आन्सर जे आहे किंवा आता इथं आता कशा पद्धतीने कुठला फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकताय, काय कोणकोणत्या गोष्टी कॉमन निघतील ह्याचा तुम्हाला काय करायचं आहे, एक कॅल्क्युलेशनमध्ये अंदाज घ्यायचा आहे. मग जसं सेम आहे बघा, काय तृतीय पदाचं इक्वेशन मला माहीत आहे काय b²/a. मग हे आहे माझ्या एची किंमत आणि हे असणार आहे बीची किंमत. मग ट्रिप सीचा फॉर्म्युला काय लिहिता रे, तर b²/a. b² म्हणजे हा 3a² 3ab कंस करूया आपण आणि ह्याचा वर्ग करायचा आहे मला. छेदामध्ये काय असणार आहे a²b. ठीक आहे. आता 3ab वर्ग डायरेक्टली करू शकताय. 3चा वर्ग 9 आहे, a वर्ग a वर्ग b वर्ग b वर्ग, छेदामध्ये काय राहील रे a²b. ठीक आहे. आता कॅन्सल काय काय होते बघा, a वर्गाला हा a वर्ग निघून जाईल आणि ह्या वर्गाला हा छेदातला फक्त b निघून जाणार आहे. राहिलं काय रे अंशामध्ये माझं फक्त 9 आणि ह्या 2b मधला एक b राहील. म्हणजेच तृतीय पद जे आहे ते तुमचं इथं कुठला तुम्ही बैजिक राशीचा वापर नाही करू शकत. जनरल कॅल्क्युलेशन आहे. किती असायला पाहिजे तृतीय पद तुमचं 9b हे आमचं काय असणार आहे, आपलं काय असेल फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. साधं सिंपल आहे. 3ab वर्ग करावा लागेल, जो की काय असणार आहे 9a वर्ग b वर्ग. त्यानंतर a वर्गाला a वर्ग कॅन्सल होईल आणि ही b वर्गाचा अर्थ काय असतो तर b गुणिले b. b 2 वेळा लिहू शकताय तुम्ही. त्या 2b मधलं एक b कॅन्सल होणार आहे, एक b शिल्लक राहील तुमचा. म्हणजेच फायनल आन्सर माझं किती असायला पाहिजे 9b हे आपलं असणार आहे इथं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आता जे एक्झाम्पल आहे बघा ते वर्गमुळाच्या बाबतीमधलं आहे आणि हे पण डायरेक्ट स्क्रीनवरतीच लिहितोय. तुमच्या वर्गमुळातल्या संख्येत आणि यांचं आपल्याला काय चतुर्थ पद शोधायचं आहे. एक्झाम्पल आहे वर्गमुळात 6, वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 21 यांचं आपल्याला काय शोधायचं आहे, चतुर्थ पद शोधायचं आहे. ठीक आहे. म्हणजेच ह्या काय काय असणार आहेत रे, हे असेल a ची किंमत, ही b आणि हा आहे c आणि आपल्याला शोधायचं आहे यांचं चतुर्थ पद. सेम कॅल्क्युलेशन, काही वेगळं करू नका. व्हिडिओ पॉज करायचं तुम्ही आणि त्या डीच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला किमती टाकायचे आहेत. डीचं जे इक्वेशन आहे आपलं चतुर्थ पद bc/a ते कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. फक्त इथं आता तुमच्या वर्गमुळाच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या चांगल्या तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. जसं की काय म्हणतो आपण त्याला, एखादी पूर्ण वर्ग संख्या नसेल तर तुम्हाला कशा पद्धतीनं त्याचं फोड करावी लागते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या तुमच्या इथं क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता इक्वेशनमध्ये टाकू आपण पहिला काय, तर d बरोबर bc/a. मग bc म्हणजे कोण आहे, वर्गमुळात 8 गुणिले हे आहे परत वर्गमुळात 21 आणि छेदामध्ये आहे कोण रे, तर वर्गमुळात 6 bc/a. मग आता जसं आपल्याला माहिती आहे बघा, इथं 8 आणि इथं 21 आहे. मग 21 आणि 8चं आपल्याला माहिती आहे की रे ह्या पूर्ण वर्ग संख्या नाही आहेत. म्हणजेच काय, तुम्ही 8चं पूर्ण वर्ग घेऊ शकत नाही आणि 21चं पण घेऊ शकत नाही आणि त्यानंतर 6चं पण घेता येत नाही. मग अशा वेळी लक्षात ठेवा काय करायचं असते तुम्हाला. मात्र ह्या सगळ्या ज्या काही संख्या आहेत बघा त्या काहीतरी वर्गमुळात आहेत. मग हे सगळं जर वर्गमुळात असेल तर पहिली स्टेप काय करूया आपण, ह्या सगळ्या व्हॅल्यू वर्गमुळात लिहूया. म्हणजे कसं लिहू शकताय तुम्ही याला, 8 गुणिले 28 भागिले 6. ठीक आहे. 8 गुणिले 28 भागिले 6. मग इथं बघा भाग जाऊ घालवू शकतो मी. मग 3 दुनी 6 आणि 3 7 21 आणि हे परत होणार आहे 2 चौक 8 आणि परत होणार आहे बघा 7 चौक 28 आहे वर्गमुळामध्ये 28. ठीक आहे. आणि जसं काय आलं हे 28 आलं माझं. मग आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी लक्षात ठेवा आता 28 परत बघा पूर्ण वर्ग नाही आहे संख्या, डायरेक्टली वर्गमुळे मला घेता येत नाही. मग अशा वेळी काय करतो रे आपण 28ची फोड करतो. मग फोड जी आहे लक्षात ठेवा ती 2 पद्धतीनं तुम्हाला करावी लागते. एक जी संख्या आहे ती पूर्ण वर्ग असली पाहिजे आणि दुसरी जी काही संख्या घेशील तुम्ही ती एक साधी नैसर्गिक संख्या असली पाहिजे. साधी कुठली पण घ्या, त्यांना काही फरक पडत नाही. फक्त एक जी संख्या आहे ती पूर्ण वर्ग पाहिजे. मग आता पूर्ण वर्ग संख्या म्हणायचं कोणाला रे, तर ती संख्या कोणाच तरी वर्ग असली पाहिजे. जसं की बघा 4 घ्या, 9 16 25 असेल, 36 असेल, 49 असेल आणि सो ऑन पुढं जसं जाशील त्या पद्धतीने. म्हणजेच काय, या ज्या संख्या आहेत लक्षात ठेवा या पूर्ण वर्ग संख्येत, म्हणजे ती संख्या कोणाच तरी वर्ग असली पाहिजे. मग त्यानुसार मला सांगा 28ची जर फोड करायची असेल, गुणाकार म्हणतो आपण ज्याला, अवयव पाडायचे आहेत आपल्याला, तर त्यामध्ये पूर्ण वर्ग संख्या जर घेतली मी तर बघा ती मिळेल मला 4 7 28. ठीक आहे. काय मिळणार आहे 4 7 28. 4 ही माझी एक पूर्ण वर्ग संख्या आहे, 7 ही साधी नैसर्गिक संख्या आहे, त्यामुळे या पद्धतीने मी फोड करू शकते. मग 4चं मला वर्गमूळ घेतलं मी तर काय मिळणार आहे रे, तर ते 2 मिळेल आणि वर्गमुळात 7 आहे असं आहे आणि हेच माझं काय असणार इथं फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. किती असणार आहे माझं फायनल आन्सर, 2 वर्गमुळात 7 हे आपलं असणार आहे. या सर्वांचं चतुर्थ पद असेल.
ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ही एक कन्सेप्ट तुमच्या लक्षात ठेवायची. तुम्हाला काय, ज्यावेळी पूर्ण वर्ग संख्या दिलेली नसेल मला, तर तुम्हाला त्याची अशा पद्धतीनं 2 संख्यांमध्ये फोड करायचे. एक पूर्ण वर्ग संख्या लागणार आहे आणि दुसरी जी काही संख्या घेशील तुम्ही ती कुठलीही नैसर्गिक संख्या घेऊ शकता, त्याचा काहीही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त त्याची परतफोड होता कामा नये. जसं की बघा 7 तर काय पूर्ण मूळ संख्या झाली, ह्याची काही परतफोड होऊ शकत नाही आहे. त्यामुळे आन्सर आपलं जे आहे ते किती असणार आहे फायनल, 2 वर्गमुळात 7 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर इथं असेल. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि पुढचा जसं म्हटलं तुम्हाला जो प्रश्न आहे तो देखील अशाच पद्धतीचा आहे. घन आणि वर्गमुळांच्या बाबतीमधला एक्झाम्पल आहे तिथं पण, सॉरी इथं पॉईंटमधले एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे वर्ग क्यूबच्या बाबतीमध्ये नाही आहे एक्झाम्पल, पॉईंटचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. तर तिथं आता व्हिडिओ पॉज करायचं तुम्ही आणि कॅल्क्युलेशन जे आहे ते आत्तासारखंच करायचं आहे. वेगळं इथं तुम्हाला काहीही दिलेलं नाही आहे. फक्त ज्या संख्या आहेत बघा त्या पॉईंटमध्ये आहेत, बाकी काही वेगळे इथं तुम्हाला बघायला मिळणार नाही. ठीक आहे. तर एक्झाम्पल बघा काय, 0.12, 0.16 आणि 0.21चे चतुर्थपद किती. म्हणजे 3 ज्या काय व्हॅल्यू आहेत त्या आहेत 0.12, 0.16 आणि 0.21. यांचं आपल्याला आता काय शोधायचं आहे, चतुर्थपद पाहिजे. म्हणजे सेम ह्या ज्या काही किमती असणार आहेत त्या कोणाकोणाच्या असतील, ए बी आणि सीच्या असणार आहेत. सेम आपल्याला डीची किंमत पाहिजे. इक्वेशन काय, BC/A. मग बी म्हणजे कोण आहे 0.16 गुणिले 0.21 आणि ए म्हणजे कोण आहे रे तर 0.12. मग इथं बघा दशांश चिन्हांचा जो काय भागाकाराची जी काही कन्सेप्ट आहे ती तुम्हाला इथं अप्लाय करावी लागणार आहे. आणि त्यासाठी बघा इथं 16 आणि 12मध्ये 2-2 घरं समान आहेत, ती घरं तुमची निघून जातील. मग राहिलं काय रे माझं, किंवा सगळंच बॅलन्स करून घेऊ आपण. त्यासाठी बघा अंशामध्ये तुम्ही इथं बघू शकता 4 शून्य आहेत आणि छेदामध्ये 2 शून्य आहेत. मग आपण करतो काय तर 0 बॅलन्स करून घ्यायचं आहे. छेदामध्ये आपल्याला 2 शून्य वाढवावे लागतील. बाकी सगळं दशांश चिन्ह काढून टाकू आपण. 16 गुणिले 21 छेद 12 गुणिले जे 2 शून्य वाढवायचे त्याच्याबद्दल मी काय लिहितो 100 लिहितो, जेणेकरून भागाकाराला इकडे काय परिणाम त्याचा होऊ नये. ठीक आहे. 4 न कटिंग करूया आपण. 4 चौक 16 आणि 4 त्रिक 12. 3 न परत 21ला जाईल, 3 7 21. मग राहिलं काय 7 चौक 28 छेद 100. आणि आपल्याला माहिती आहे छेदामध्ये जर शून्य असेल तर दशांश चिन्ह कुठे रे तर डाव्या बाजूला शिफ्ट होतं. म्हणजेच काय होणार आहे, 2 घरं डाव्या बाजूला शिफ्ट होतील. आन्सर जे आहे ते किती असायला पाहिजे माझं 0.28 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. किती असायला पाहिजे आपलं 0.28. बाकी काय वेगळं नाही. जसं तुम्हाला म्हटलं काय, ज्या विद्यार्थ्यांनी ही कन्सेप्टच माहीत नाही आहे की दशांश जसं हे 0 बॅलन्स काय केलं आहे वगैरे, त्या अशा विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स नक्की बघा. जे बघून लक्षात ठेवा. हा सेशन तुम्ही कंटिन्यू केला तरी चालेल, जेणेकरून ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुमच्या प्रॉपर क्लिअर असणं गरजेचं आहे. नाहीतर इथं जर कन्सेप्टमध्ये प्रॉब्लेम असेल तर लक्षात ठेवा थोडंसं समजायला तुम्हाला अवघड जाऊ शकतं. ठीक आहे. आणि आता जे एक्झाम्पल्स तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा ते डबल एक्झाम्पल आहे. म्हणजेच काय, त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला पुढचं 2 टाईपचे एक्झाम्पल आहेत आणि असं हे एक्झाम्पल GDला वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर एक्झाम्पल आहे बघा काय, तर 5, 12चे तृतीय पद तसेच 5, 8, 9चे चतुर्थ पद यांचे गुणोत्तर किती. म्हणजेच इथं ज्या काही दोन्ही किमती आहेत त्या तुम्हाला ॲट ए टाइम सॉल्व्ह करायच्या आहेत. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला 5 आणि 12चं तृतीय पद पण काढायचं आहे आणि 5, 8, 9चं चतुर्थ पद पण काढायचं आहे. आणि त्या दोघांच्या ज्या काही किमती येणार आहे त्यांचं तुम्हाला काय करायचं आहे रे गुणोत्तर शोधायचं आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे बघा 5, 12चं तृतीय पद काढून घेऊ आपण पहिला. म्हणजे C बरोबर काय असते B²/A. B म्हणजे 12 आहे. 12चा वर्ग 144 छेद 5 होईल. 5 न भाग घालू. 5 दूनी 10, 4 44, 45, पॉईंट येईल परत 4 होईल 45. म्हणजे हे आपलं काय रे तृतीय पद आलं तुमचं. ठीक आहे. किती 28.8 हे माझं तृतीय पद आलं. आणि चतुर्थ पद शोधायचं आहे. चतुर्थ पदाचं इक्वेशन काय D बरोबर BC/A. B आणि C म्हणजे 5, 8, 9 ह्या ज्या काही किमती होत्या. BC म्हणजे 8, 9 किती होणार आहे रे 72/5. हे माझं येणार आहे चतुर्थ पद BC/A. 5 न परत भाग घालूया, पॉईंटमध्येच जाईल. 5 1 5. त्यानंतर बघा 1 किती उरते रे 2 उरते. 2चं झालं 22, परत झालं ते 5 चौक 20 आणि परत 2 उरलं परत 5 चौक 20 आणि हे आलं माझं काय चतुर्थ पद. ठीक आहे. पण आता मला काय ह्या किमती नको आहेत, ह्या दोघांचं गुणोत्तर पाहिजे. 28.8 आणि 14.8 ह्यांचं गुणोत्तर शोधायचं आहे. म्हणजेच काय तर 28.8 ॲज टू म्हणजेच हे जे गुणोत्तर आहे 14.4.
तर इथं बघा पॉईंट दोन्ही ठिकाणी समान आहे, म्हणजे तो डायरेक्टली तुम्ही काढून टाकू शकताय. राहिले काय रे 288 आणि 144. डायरेक्टली इथं दिसते बघा 144ची दुप्पटच आहे 288. याचाच अर्थ काय तर 2-1 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल, म्हणजे त्या दोन संख्यांचं गुणोत्तर असणार आहे. आणि संख्या कुठल्या, याचं तृतीय पद आणि इथलं चतुर्थ पद, ह्यांचं जे गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे, तरी 2-1 हे आपलं काय असणार आहे फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे, पुढचं जाऊ. पुढं देखील प्रश्न जो आहे बघा तो देखील अशाच पद्धतीचा आहे की ज्या दोन संख्या दिल्या त्या त्यांचा आपल्याला काय करायचं आहे मध्यपद किंवा त्याची किंमत तुम्हाला तिथं शोधायची आहे. मग एक्झाम्पल जे आहे बघा ते काय दिले, जर 8 आणि 24चे तृतीय पद ए आहे तसेच 4 आणि 16चे मध्यपद बी आहे तर a/b बरोबर किती. आता इथं बघा काय ए आणि बी या ज्या काही किमती दिल्यात त्या तो आपल्याला शोधायच्या आहेत आणि त्यानुसार a/bची किंमत शोधायची आहे. शोधण्याचा जो पर्याय लक्षात ठेवा सेम आहेत जे आत्ता आपण एक्झाम्पल सोडवलं, बाकी काही वेगळं तुम्हाला तिथं करायचं नाही. एकाचं तृतीय पद शोधायचं आणि एकाचं मध्यपद शोधायचं आहे. मग तृतीय पद म्हणजे काय आपल्याला 8 आणि 24चं तृतीय पद शोधायचं आहे. मग तृतीय पदाचा फॉर्म्युला आता जो आपण वापरला b²/a कोणाकोणाचा आहे ते 8 आणि 24. बी म्हणजे 24 आहे, 24चा वर्गसाठी काय केलं करूया आपण 24 × 24 लिहू आणि छेदामध्ये 8 b²/a. मग डायरेक्टली इथं बघ भाग जाईल 8 त्रिक 24 आणि 24 त्रिक किती असते रे 72. हे आलं माझं तृतीय पद. ठीक आहे, पुढं जे शोधायचं आहे ते मध्यपद शोधायचं आहे. मध्यपदचा फॉर्म्युला काय असतो माझा वर्गमुळात ab आणि मध्यपद जे शोधायचं आहे ते कोण कोण आहे तर 4 आणि 16च आहे. आणि म्हणजेच लक्षात ठेवा हे जे 72 आहे हे आलं माझं त्या a ची किंमत आली. ठीक आहे, त्यानंतर बी शोधायचं आहे आणि बी म्हणजेच मध्यपद कोणाकोणाचं आहे 4 × 16 आणि आपल्याला माहित आहे 4 पण आणि 16 पण पूर्ण वर्ग संख्या आहेत, गुणाकार नाही केला तरी चालेल. डायरेक्टली व्हॅल्यू लिहा 4चं 2 आणि 16चं वर्गमूळ 4. मग 4 2 8 हे असणार आहे माझं मध्यपद आणि ही असणार आहे माझी त्या बीची किंमत. ठीक आहे, किती असणार आहे त्या बीची किंमत असणार आहे. मग मला किंमत कोणाची शोधायची आहे a/bची शोधायची आहे a/b. मग a ची किंमत 72 आलेली आहे, b ची किंमत 8 आलेली आहे. फायनल 8 9 72 जाईल. फायनल आन्सर माझं किती असणार पाहिजे मग 9 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर आहे या ठिकाणी. ठीक आहे, फक्त काय पहिला तृतीय पद शोधायचं आहे जे की a ची किंमत असणार आहे, मध्यपद शोधायचं आहे जी b ची किंमत असणार आहे. मग a/b ची किंमत शोधायचं आहे म्हणजेच 72/8 किती असायला पाहिजे ते 9 हे माझं असणार आहे फायनल आन्सर असेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचं देखील बघा अशा टाईपचं एक लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचं आहे आणि उत्तर जे आहे ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजेच 100% सोडवू शकताय, कारण जसं तुम्हाला म्हणलं एक रॉकेट सायन्सची कन्सेप्ट अजिबात तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही आहे. जनरल टाईपचे एक्झाम्पल्स आहेत, फक्त विषय काय तुम्ही प्रोसेस आणि किती वेळ घेतायचा एवढंच महत्त्वाचं आहे. आणि तुमची ॲक्युरेसी एक मेंटेन राहिली पाहिजे 100% जे असायलाच पाहिजे, कारण सोपे क्वेश्चन्स आहेत. अशा सोप्या क्वेश्चन्सला लक्षात ठेवा, जे म्हणतो तुम्हाला 100% ॲक्युरेसी राहणं हाच एक आपला पर्पज आणि मोटिव्ह असला पाहिजे. विनाकारण काहीतरी आपण सिली मिस्टेक्स करतो गडबडीमध्ये, असल्या गोष्टी फक्त तुम्हाला टाळायच्या आहेत. तर एक्झाम्पल काय बघा 7 5 3 चे चतुर्थ पद तसेच 7 13चे तृतीय पद यांचे गुणोत्तर किती. म्हणजे आता इथं चतुर्थ पद आणि तृतीय पद काढायचं आहे. चतुर्थ पद जे आहे ते 7 5 3चं शोधायचं आहे बघा 7 5 आणि 3. चतुर्थ पदचा फॉर्म्युला d बरोबर म्हणजे डीचा काय bc/a. bc म्हणजे हे 5 त्रिक 15 झाले 15/7. आणि इथं बघा आता तुम्ही भाग घालवू शकत नाही बरं का, कारण लक्षात ठेवा 15 आणि 15ला 7नं पूर्ण भाग जात नाही आहे. आणि जर तुम्ही घालवण्याचा प्रयत्न केला तर ते लक्षात ठेवा पॉईंटमध्ये जाईल, ॲन्सर तुमचं चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे ॲन्सर आहे ते ॲज इट इज ठेवू आपण. किती 15/7 हे आलं माझं चतुर्थ पद. ठीक आहे, तृतीय पद शोधायचं आहे 7 आणि 13चं, म्हणजे 7 आणि 13 ह्यांचं तृतीय पद पाहिजे. तृतीय पदचा फॉर्म्युला माहिती आहे मला c बरोबर bc²/a. मग b² म्हणजे किती 13चा वर्ग जर लिहिला जो की 69 आहे छेद 7 होईल. इथं पण सेम बघा, तुम्ही जर 169ला 7नं भाग घालवायला लागला तर तो देखील पूर्ण भाग जात नाही आहे. त्यामुळे हे जे 169 आहे ते देखील ॲज इट इज ठेवूया. ह्यालाही आपण भाग घालवत बसायला नको, कारण जसं तुम्हाला म्हटलं 7 2 14 जर केले तर 2 उरते 29 भाग जात नाही आहे, तसंच उत्तर ठेवा. म्हणजेच हे चतुर्थ पद आलं, हे तृतीय पद आलं, दोघांचा मला काय पाहिजे गुणोत्तर पाहिजे. मग गुणोत्तराचा अर्थ काय असतो रे, तर तुम्ही त्याला काय भागाकारामध्ये पण लिहू शकताय. मग त्याच पद्धतीने इथं मांडू आपण, जेणेकरून कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला समजेल की कुठली व्हॅल्यू कॅन्सल होईल माझी.
ठीक आहे. फक्त हे गुणोत्तराचा अर्थ काय भागिले पण मी घेऊ शकतोय. त्यामुळे आपल्याला माहिती आहे भागाकाराची जी कन्सेप्ट आपण वापरतो रे, काय करतो त्याला, तर 15/7 ॲज इट इज येणार आहे. भागाकाराचा गुणाकार होतो माझा आणि हे जे छेदातली जी अपूर्णांक आहे तो उलटा होतो. म्हणजेच काय 7 वरती जाईल आणि 169 येणार आहे छेदामध्ये. 7ला 7 कॅन्सल होईल. याचाच अर्थ काय, तर या दोघांचं जे काही गुणोत्तर आहे ते किती असायला पाहिजे रे, 15/169 हे आपलं फायनल आन्सर असेल. कारण जर तुम्ही ह्या 15 आणि 169ला परत भाग घालवायला बघितला तर तो देखील बघा कुणीही जात नाहीये. 15ला 5 न जातोय, 3 न जातोय, पण ह्या 169ला 3 न पण जात नाही आणि 5 न पण जात नाहीये. याचा अर्थ जे गुणोत्तर आहे ते तुमचं किती असायला पाहिजे रे, तर 15/169 हे माझं काय असणार आहे या ठिकाणी फायनल आन्सर असेल. फक्त वेगळी मांडणी लक्षात ठेवा इथे केलेली आहे. गुणोत्तराचा अर्थ काय असतो तुम्ही त्यांना भागाकाराच्या अपूर्णांकाच्या बाबतीत देखील मांडू शकताय, जसं आपल्याला गरज पडेल त्या पद्धतीनं. ठीक आहे. फायनल आन्सर माझा असणार इथे किती, 15/169. नेक्स्ट पुढचं एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे बघा. काय सांगितलं आपल्याला इथं, तर सेम चतुर्थ पद शोधायचं आहे. फक्त इथं जे एक्झाम्पल आहे ते संख्यांच्या बाबतीमध्ये नाही आहे, म्हणजे तास आणि मिनिट अशा बाबतीमध्ये सांगितलं. काय बघा, तर 2 तास 40 मिनिट, 1 तास 20 मिनिट आणि 10 तास यांचे चतुर्थ पद किती. म्हणजे इथं ज्या किमती दिलेत बघा ते तास आणि मिनिटामध्ये दिलेत आपल्याला. मग लक्षात ठेवा, जर हे एक्झाम्पल सोडवायचं असेल तुम्हाला तर युनिट जे आहे ते सगळ्यांचं एक असलं पाहिजे. म्हणजे काय, एक तर सगळ्या किमती तासात असल्या पाहिजेत आपल्या किंवा मिनिटात असल्या पाहिजेत. मग त्याचनुसार आपल्याला ते कन्वर्जन करावं लागेल आणि त्या पद्धतीनं आणि शक्यतो सोपं जर काय पडेल लक्षात ठेवा, तर ज्या काय सगळ्या किमती द्या त्यांना आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करूया. ठीक आहे. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू आहे बघा 2 तास 40 मिनिटं. मग 2 तासाचे आपल्याला माहिती आहे 120 मिनिटं असतात. मग 120 आणि ते वरचं 40 जर घेतलं आपण तर 120 आणि 40 किती होणार आहे रे, 160 मिनिट होईल. ठीक आहे. दुसरी व्हॅल्यू बघा 1 तास 20 मिनिटं. 1 तास म्हणजे 60 आणि 20 80 मिनिटं ही टोटल होते. आणि शेवटचे टोटल 10 तास आहेत. 10 तासाचे एका तासाचे 60 मिनिटं जर कन्सिडर केले तर असे टोटल किती होतील रे, इथं 600 मिनिटं होणार आहेत. आणि ह्यांचा आता आपण चतुर्थ पद म्हणजे व्हॅल्यू एका युनिटमध्ये आल्या कशामध्ये, सगळ्या ते मिनिटात येतील आपल्या. ठीक आहे. म्हणजे ह्या असणार आहेत माझ्या ABCच्या किमती असणार आहे. चतुर्थ पद म्हणजेच डीची व्हॅल्यू पाहिजे BC/A, म्हणजेच काय असलं पाहिजे 80 × 600 छेदामध्ये 160. इथं बघा 80ची दुप्पटच होते माझी 160. परत 600ला जर मी भाग घालवला तर ते येणार आहे किती, 300. याचाच अर्थ काय, तर डीची चतुर्थ पद जे आहे ते माझं 300 काय असणार आहे लक्षात ठेवा, हे मिनिट आले माझं 300 मिनिट. आणि जर समजा ऑप्शन तुम्हाला तासात असतील तर काय करावं लागेल, हे जे काही 300 मिनिटं आहेत याचा अर्थ काय होतो रे, तर 60-60 जर गेला तर किती तास होणार आहेत माझे, हे 5 तास होतील. त्यामुळे इथं जे आन्सर आहे आपलं ते किती असायला पाहिजे लक्षात ठेवा. हे डिपेंड असेल तुमच्या ऑप्शन्सवरनी की तुम्हाला ऑप्शन्स मिनिटात आहेत का तासात आहेत. मिनिटात असतील तर तुम्हाला 300 टिक मार्क करायचे आणि जर तासात असतील तर तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल, जे की किती असायला पाहिजे माझं 5 तास. हे माझं असणार आहे फायनल आन्सर. ठीक आहे. चलो पुढे जाऊ. आणि चतुर्थ आपल्या ह्या प्रमाणामधला पुढील जे एक्झाम्पल्स आहेत हे थोडेसे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. आणि असे एक्झाम्पल्स दोन्ही एक्झाम्सला, मग पोलीस भरती असेल अशा एक्झाम्सना देखील तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स नक्की 100% बघायला मिळतील. स्टाफ सिलेक्शनच्या GDमध्ये देखील तुम्हाला एक्झाम्पल्स हे विचारले जातात. मग एक्झाम्पल काय बघा वेगळं आहे थोडंसं, तर 7, 9, 11, 15 या संख्यांमधून कोणती संख्या वजा केल्यास परिणामी मिळणाऱ्या संख्या प्रमाणात असतील. आणि इथं ऑप्शन्स देखील तुमच्या समोर आहेत आणि ऑप्शन्स जे आहेत बघा 4, 5, 2, 3. मग इथं ऑप्शन हे मुद्दाम दिलेत कारण हे एक्झाम्पल जे आहेत हे एक्झाम्पल सोडवायचे तर आपल्याला कुठलं तर ऑप्शनचा वापर करून. इथं कुठलाही एक्स वगैरे हा फॅक्टर आणायचा नाही. म्हणजेच काय 4 ज्या संख्या आहेत बघा त्या कुठल्या कुठल्या आहेत तर 7, 9, 11 आणि 15. मग आता 4 संख्या असतील तर याचा अर्थ काय चतुर्थपदी आपण म्हणू शकतोय. म्हणजेच काय हे जे इक्वेशन आहे ते चतुर्थपदीचं मध्ये जर मी मांडलं तर 7/9 बरोबर 11/15 असं असायला पाहिजे. ठीक आहे. मग हे नॉर्मल एक्झाम्पल, पण त्यांनी काय दिलं ह्यामधून एक संख्या तुम्हाला वजा करायची आहे. वजा केल्यानंतर या ज्या काही किमती आहेत त्या समान असल्या पाहिजे. सध्या बघा 7/9ला जर तुम्ही डायरेक्टली सोडवला, कारण 7ला 9 भाग जात नाहीये आणि भाग लावायचं जरी म्हणलं तर ते 9×54 पहिला भाग लागेल. ठीक आहे. सॉरी 70 होईल ते 9×7 मध्ये आन्सर जाते ते. तसंच इथं लक्षात ठेवा हे जर 11ला तुम्ही जर 15नं भाग घालला तर दोन्ही संख्या भाग घालवून लक्षात ठेवा एकच व्हॅल्यू तिथे तुमची आली पाहिजे. असं असेल तर ह्या प्रमाणात आहेत सध्या असं म्हणू शकतोय, पण त्यांनी दिलेल्या प्रश्नानुसार ह्या सध्या तर प्रमाणात नसणार आहे त्या. मग यासाठी त्यांनी काय केले, यातनं तुम्हाला काहीतरी वजा करायचं आहे आणि वजा करण्याचे जे काही 4 ऑप्शन्स आहेत ते बघा काय काय आहेत आपल्याला, तर 4, 5, 2 आणि 3 असे हे 4 ऑप्शन्स आहेत.
आणि यामधली कुठली तरी एक संख्या वजा करायची प्रत्येक संख्येतनं, जेणेकरून मिळणाऱ्या संख्या प्रमाणात असल्या पाहिजेत. मग यासाठी संख्या लहान आहेत, यासाठी तुम्हाला जसं म्हटलं ऑप्शनचा वापर करायचा आहे. भले आन्सर तुमचं चौथा ऑप्शन जरी असलं तरी काय हरकत नाही, कॅल्क्युलेशन तुमचं खूप सोपं होऊन जाईल. पण तेच जर तुम्ही वजा करण्याची व्हॅल्यू जर एक्स मांडली तर लक्षात ठेवा इक्वेशन फार कॅल्क्युलेटिव्हमध्ये जाते. असलं काय करत बसायचं नाही आपल्याला. डायरेक्टली करूया, एक एक संख्या घेऊन वजा करत जाऊ. किती होईल बघा, 7तनं 4 गेले 3 राहिले आणि 9तनं 4 गेले 5 राहिले, 11तनं 4 परत 7 राहील आणि 15तनं 4 11 राहील. आता इथं बघा 3ला 5नं भाग घालू शकतो एक्झॅक्टली येईल, पण 7ला 11नं भाग घालूला एक्झॅक्टली येणार नाही. त्यामुळे हे 4 हे माझं उत्तर नसणार आहे. ठीक आहे, पुढचं घेऊ. पुढे बघा 5 आहे. 7तनं 5 गेले 2 राहतील, 9तनं 5 गेले 4 राहतील, 11तनं 5 गेले 6 राहतील आणि 15तनं 5 गेल्यावर किती राहील रे, 10 राहील. ठीक आहे, मग आता इथं परत बघा सेम काय होणार आहे माझं इथं, तर 9/2/4 म्हणजेच काय निम्म म्हणू शकतो ना 1/2. पण ही व्हॅल्यू लक्षात ठेवा 1/2च्या दरम्यानची नाही, दोन्ही व्हॅल्यू समान येत नाहीत सेम, त्यामुळे 5 देखील माझं उत्तर नसणार आहे. पुढची संख्या वजा करूया. 2 आहे. 7तनं 2 5 राहील, 9तनं 2 7 राहील, 11तनं 2 9 आणि 15तनं 2 13. मग हे बघा हे सुरुवातीच्याच बाबतीमधलं आलं. मग 5/7ला जर तुम्ही सोडवत गेला आणि 9/13ला जर सोडवत गेला तर दोन्ही व्हॅल्यू काय आल्या पाहिजेत रे, एकासारख्याच आल्या पाहिजेत. मग येतील का, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा 13×5 = 65 आणि 9 × 7 = 63 येते. हे देखील माझं उत्तर नसणार आहे. मग राहिली बघा एकच संख्या, मग वजा करा. 7तनं 3 गेले 4, 9तनं 3 गेले 6, 11तनं 3 8 आणि 15तनं 3 किती राहते रे, तर 12 राहते. आणि परत बघा 8 आणि 12ला मी भाग घालू शकतो, ह्यालाच 2×4 आणि 2×12 करू शकते. मग इथं बघा 4 4 आणि 6 6 मिळते. याचाच अर्थ सगळ्या संख्या प्रमाणात होतात इथं माझ्या. त्यामुळे वजा करून जे ॲन्सर संख्या जी आहे ती कुठली वजा करावी लागेल तुम्हाला, तर 3 हे माझं ॲन्सर असणार आहे. ठीक आहे, जसं तुम्हाला म्हटलं बघा चौथा जरी तुमचं उत्तर असतं, चौथा ऑप्शन, तरी देखील कॅल्क्युलेशन तुमचं फार सोपं होते. फक्त काय वजा करायचे आहेत आणि येणाऱ्या संख्या प्रमाणात आहेत का नाही तेवढंच चेक करायचं. ठीक आहे, त्यामुळे इथं बघा शेवटची संख्या वजा केल्यावर इथं 4/6 मिळते, इथं पण 4/6 मिळते. ठीक आहे, ॲन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4. पुढे जाऊ. आणि पुढचा जो पण प्रश्न आहे बघा तो देखील याच पद्धतीचा आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही जे आहेत आणि ऑप्शन्स पण देखील तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती मिळतील, तुम्ही उत्तर जे आहे ते काढण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, इथं पण संख्या वजाच करायचे. एक्झाम्पल बघा आता काय आपल्याला, तर 17 30 22 आणि 40 मधून कोणती संख्या वजा करावी जेणेकरून मिळणाऱ्या संख्या प्रमाणात असतील. मग आता ऑप्शन्स जे आहेत बघा वजा करण्याचे 2 4 5 3 असे ऑप्शन्स आहेत. आणि संख्या डायरेक्टली इक्वेशन लिहितो मी, ते संख्यांचं जे इक्वेशन आहे ते काय असणार आहे रे, 17/30 बरोबर 22/40. ठीक आहे, आणि यामधून आपल्याला जे वजा करायचे ते ऑप्शन्स काय होते, 2 4 5 3 2 4 5 आणि 3. सेम पहिल्यापासून सोडवायला चालू करा. 17तनं 2 2 कट करत जाऊया. 17तनं 2 गेल्यावर 15 राहील, 30मधनं 2 घालवा 28 राहील, 22 2 20 आणि 40मधनं 2 गेल्यावर किती राहिले तर 38 राहील. ठीक आहे, आता जसं तुम्हाला म्हटलं तिरकस करून पण संख्या सामान यायला पाहिजे त्या. मग 15 त्रिक 45 होते बघा, 400-450च्या आसपास जाईल आणि 28ची दुप्पट 56 जाते. म्हणजेच इथं बघा हे होणार आहे 15 त्रिक 45 म्हणजे किती झालं ते 450 झालं आणि वरचं 15 28 असे. म्हणजेच काय मॅच होते बघा, गुणाकार जर केला तुम्ही 15 त्रिक 45 450 होते आणि वरचं 120. मग 450 आणि 120 किती होणार आहे माझं, तर किंवा डायरेक्टली केला तरी चालेल. 15 28 असे कॅरी जाईल माझं किती 12. मग 45 आणि 12 किती होणार आहे तर 57 होईल. आणि इथं होते बघा 28 दोन्ही 56 मिळते. मग सेम येत नाही आहे माझं, याचाच अर्थ काय हे पहिलं माझं उत्तर नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरी संख्या बघा, दुसरी संख्या वजा करू आता 4 आहे. मग 17तनं जर 4 मी घालवले तर 13 राहील आणि 30मधनं 4 घालवले तर 26 राहील, 22मधनं 4 18 आणि 40मधनं 4 36 राहील. मग आता इथं बघा दोघांच्या दुप्पट खाली द्या. म्हणजेच काय 13 दोन्ही 26 1/2 लिहू शकतोय मी याला आणि 18 दोन्ही 36 याला पण 1/2 लिहू शकतोय. झालं, मग दोन्ही बाजूला समान किमती मिळाल्या मला. याचाच अर्थ काय ऑप्शन जे आहे ते ऑप्शन नंबर 2 म्हणजे 4 ही ती संख्या असेल ज्या संख्येला मला प्रत्येकामधून काय करावं लागणार आहे इथं वजा करावं लागेल. ठीक आहे, चलो पुढे जाऊ. पुढचा देखील सेम प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बघा. फक्त इथं लक्ष ठेवा, इथं आता ज्या संख्या आहेत त्या वजा करायच्या नाही आहेत, त्या आता मिळवायच्या आहेत.
म्हणजे दोन्ही पद्धतीने एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जातं, वजा पण करायचे लागते आणि कधी कधी बेरीज मिळवाच्या कोणत्या संख्या मिळवाव्यात हे देखील प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, मग एक्झाम्पल बघा आता काय तर 9, 22, 14 आणि 32 मध्ये कोणती संख्या मिळवावी जेणेकरून मिळणाऱ्या संख्या प्रमाणात असतील. म्हणजे आता इथे तुम्हाला संख्या मिळवायच्या आहेत आणि मिळवण्याचे जे ऑप्शन्स आहेत ते काय काय आहेत बघा तर 6, 3, 5, 4. म्हणजे ज्या संख्या आहेत बघा काय काय आहेत आपल्याला 9, 22 म्हणजे 9/22 बरोबर काय आहे 14/32. 14/32. मग अशा पद्धतीने संख्या ज्या मिळवायच्या त्या काय काय तर 6, 3, 5 आणि 4. मग आता इथं बघा पहिली जी संख्या आहे 6 आहे. 6 जर मी मिळवलं तर 9 आणि 6 किती होणार आहे 15 होईल. 22 आणि 6 28 होईल. सेम 14 आणि 6 20 होणार आणि 32 आणि 6 किती होणार आहे तर 38 होईल. ठीक आहे, मग आता इथं बघू शकताय 28ची दुप्पट बघा इथं बघा सेम जाते किती रे तर 560च होणार जे मागाशी आपण सोडवलं त्या पद्धतीने. सेम इथं 15 त्रिक 45 आणि 15 8 20 असे 450 आणि 120 570 जाते. याचा अर्थ 6 ही ती संख्या नसणार आहे ॲड करण्याची, कारण तिरकस गुणाकार मॅच होत नाही आहे तिथं. त्यानंतर बघा पुढची संख्या 3 आहे. 3 जर मी मिळवलं काय काय होईल 9 आणि 3 12, 22 आणि 3 25, 14 आणि 3 17 आणि 32 आणि 3 35. ठीक आहे, आता इथं बघा जर मी तिरकस गुणाकार केला प्रत्येकाचा तर इथं बघा 1 आणि 12 पंचे 60 येणार आहे आणि इथं 7 5 35 येणार आहे. म्हणजे सेम इथं संख्या मॅचच होत नाहीत गुणाकार जरी तुम्ही केला तरी, त्यामुळे 3 देखील माझं उत्तर नसणार आहे. तिसरी संख्या बघा 5 जर मी ॲड केलं 14, 22 आणि 5 27, 14 आणि 5 19 आणि 32 आणि 5 37. ठीक आहे, इथं पण बघा 1 क्रॉस चेक करा फक्त 7 चौक 28 1 आणि 8 येणार आहे. हितला गुणाकार केला तर 9 7 63 3 येणार आहे. सेम मॅच नाही होणार, म्हणजे याचाच अर्थ राहिलं एकच संख्या म्हणजे चौथा ऑप्शन हे उत्तर असणार आहे. क्रॉस चेक करूया 9 आणि 4 13 आणि 22 आणि 4 26, 14 आणि 4 18, 32 आणि 4 36. सेम बघा मागासारखं झालं ते 1/2 1/2चं. मग 13 2 26 1/2, 18 2 36 1/2 समान होतात सगळ्या संख्या. याचाच अर्थ कुठली संख्या तुम्हाला मिळवावी लागेल रे इथं 4 ही ती संख्या आहे जी तुम्हाला काय करायचं या प्रत्येकामध्ये मिळवावी लागेल. ठीक आहे, आणि आजच्या सेशनचे लास्ट टाईपचं म्हणजेच प्रमाणावरती जे लास्ट टाईप एक्झाम्पल विचारलं जातं हायेस्ट लेवल जी म्हणतो आपण डिफिकल्टी लेवलच्या बाबतीमध्ये ते एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. काय तर व्युत्क्रमानुपातीमधलं आहे ते उलटं जे व्यस्त प्रमाण ज्याला म्हणतो आपण त्या टाईपचं एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं बघा तिथं तर जर एक्स आणि वाय व्युत्क्रमानुपातीमध्ये असतील किंवा आहेत. ठीक आहे, काय दिले आपल्याला एक्स आणि वाय व्युत्क्रमानुपातमध्ये आहेत. पुढं काय आहे वाय 7 असेल तर एक्स 27 आहे. जर वाय 21 असेल तर एक्सची किंमत किती. तर लक्षात ठेवा अशा टाईपचे एक्झाम्पल्स GDची जी काय आत्ता रिसेंटली आपली 2025मध्ये जी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी एक्झाम झाली त्या एक्झाम्समध्ये तुम्हाला गुणोत्तरावरती या टाईपचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा जास्त बघायला मिळतील. या पर्टिक्युलर या टाईपचे एक्झाम्पल्स. मग ते पहिलं जे वाक्य लक्षात ठेवा ते फार समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे की एक्स आणि वाय व्युत्क्रमानुपातीमध्ये आहेत याचा अर्थ काय असतो. म्हणजेच काय व्युत्क्रमानुपात म्हणजे लक्षात ठेवा व्युत्क्रम जो घेतो आपण व्युत्क्रम म्हणजे काय असते तर व्यस्त प्रमाण काय उलटं जे म्हणतो आपण व्यस्त म्हणजे ते काय युनिव्हर्सल प्रपोर्शनल शब्द तुम्ही ऐकला असेल युनिव्हर्सली प्रपोर्शनल आहेत. मग ते एक इक्वेशन तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे ज्यावेळी कुठलेही अक्षर असू देत किंवा संख्या असू देत जर त्या गुणाकार व्यस्त प्रमाणामध्ये जर त्या प्रमाणात असतील तर नेहमी लक्षात ठेवा हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय x1/x2 = y2/y1 हे इक्वेशन तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. कधी जर दिलेली दोन अक्षरं काय असली पाहिजे तरी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असली पाहिजेत एकमेकांसोबत आणि आपल्याला तो शब्द काय असतो व्युत्क्रम हा शब्द तुम्हाला तिथं वापरला जातो. ठीक आहे, मग व्युत्क्रममध्ये असतील तर तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे काय तर x1/x2 = y2/y1 व्युत्क्रम या शब्दासाठी. आणि जर ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील तिथे तुम्हाला काय अनुक्रमानुपाती हा शब्द वापरला जातो. कुठला अनुक्रमानुपाती. जर तसा असेल तर तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे x1/x2 = y1/y2. ठीक आहे, हे इक्वेशन लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला जर ते अनुक्रमानुपातीमध्ये असतील तर. कसा क्रम पाहिजे त्यांचा अनुक्रम पाहिजे असेल तर हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे x1/x2 = y1/y2.
व्युत्क्रममध्ये असलेला म्हणजे त्याला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हटलं जातं, त्यावेळी मात्र काय करायचं आहे, फक्त y2 वर न्यायचं आणि y1 खाली घ्यायचं आहे. हे दोन इक्वेशन्स आहेत आणि अशामध्ये तुम्हाला ह्या दोघांपेक्षा कुठल्याही वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल कधीही विचारलं जाणार नाही. मग आपल्याला जे विचारलं इथं ते व्युत्क्रमाचं आहे, म्हणजेच आपल्याला वरच्या इक्वेशनचा वापर करायचा. मग किमती टाकायच्या त्यात 3 किमती तुम्हाला दिलेल्या त्या. मग x1 आणि y1 ह्या गोष्टी नीट समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे. काय काय बघा किमती लिहितो बघा. x1 एक असणार आहे, x2 एक असणार आहे, y1 एक असेल आणि y2 एक असणार आहे. मग दिले आपल्याला काय काय तिथं बघा. y 7 असेल तर x 27 आहे, म्हणजे y 7 म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा ती y1 ची किंमत आहे. म्हणजे y1 जर 7 असेल, x1 मला किती मिळतोय त्यावेळी 27 मिळतोय. आणि जर विचारले काय y 21 असेल, म्हणजे आता y2 घ्यावा लागेल. तो y2 ची किंमत जर 21 असेल तर या x2 ची किंमत किती असणार आहे हे आपल्याला शोधायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला दोन काम करायचे आहेत. एक तर इक्वेशन कुठला आहे ते लक्षात ठेवायचं आहे. युनिव्हर्सली उलटा असेल तर y2 वर घ्यायचं आहे, ते तर मिळालं. आणि तुम्हाला 4 मग ह्या किमती असणार आहेत, x1 y1 x2 y2. यामधल्या कोणकोणत्या दिल्यात. मग आपल्याला प्रश्नानुसार y1 y2 दिलाय, x1 दिलाय, x2 शोधायचं आहे. किमती टाकायच्या इक्वेशनमध्ये काय काय होतील रे. x1 27 आहे, y1 किती होता माझा 7 होता बरोबर. y2 किती 21 आहे आणि हा मला x2 शोधायचा आहे. म्हणजे त्या चतुर्थ प्रमाणासारखं झालं बघा. हितला डी शोधतो ना आपण, डी. मग त्यानुसार डायरेक्टली इक्वेशन लिहितो मी. x2 बरोबर काय BC/A. मग हा माझा B असतो आणि हा C असतोय. म्हणजे काय काय होणार आहे 21 गुणिले 7 भागिले 27. 21 गुणिले 7 भागिले 27 अशा पद्धतीने हे निघेल माझं. काय काय होते बघा. 27ला आता मी कोणी भाग घालू शकताय तुम्ही. 3 न जाईल माझा. ठीक आहे, 3 9 27 आणि इथं होणार आहे 3 7 21. मग आता परत बघा हे होणार आहे 7 7 49. ठीक आहे, एकदा व्हॅल्यू चेक करा कारण हां x1 27 7 y2 आपल्याला किती 21 आणि y1 आहे 7 आणि आपल्याला x2 ची किंमत शोधायची आहे. अरे थांबा थोडंसं मांडणी कर, थोडंसं लिहायलाही झालं इथं, त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली आन्सरचं x1/x2. हां, x1 ची किंमत आपल्याला किती होती रे तर 27 होती. x2 ची किंमत आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, ती इथे येणार आहे. y1 ची किंमत किती होती, सॉरी y2 होता आपला 21 आणि y1 किती होता रे तर 7 दिलेला आहे. ठीक आहे, लिहिताना थोडंसं क्रॉस उलटं झालं ते सेम. यस, जसं म्हटलं जातं बघा क्रॉस तिरकस गुणाकार करतो आपण. काय काय होणार 27 गुणिले 7 बरोबर हे 21 गुणिले x2. ठीक आहे, मग आता काय होणार आहे हे गुणाकाराचं 21 इकडे भागाकारामध्ये शिफ्ट होणार आहे. काय मिळेल इक्वेशन 27 गुणिले 7 भागिले 21 बरोबर x2. आता सिंपल कॅल्क्युलेशन आहे. किती जाईल बघा. हे 7 त्रिक 21 गेला आणि हे 3 9 27. याचाच अर्थ काय जी x2 ची जी किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे तर 9 हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. किती असणार आहे 9 हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. क्लिअर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा ज्यावेळी हे व्युत्क्रमानुपातीमध्ये जे असतील म्हणजेच काय युनिव्हर्सल प्रोपोर्शनल असतील तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे आणि यामध्ये फक्त त्या किमती टाकायचे त्यांनी कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, आणि यामधलं आजच्या सेशनचं लास्ट एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवरती आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि एक्झाम्पल बघा. हे व्युत्क्रम म्हणजे युनिव्हर्सल प्रोपोर्शनवरती डिपेंड असणारा एक्झाम्पल आहे. किमती फक्त नीट समजून घ्यायचे आहेत की y1 y2 कोण असणार आहे आणि x1 x2 कोण असणार आहे. मग ते तेवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे, वेगळं इथं काहीही करायचं नाही. ठीक आहे, तर एक्झाम्पल बघा. आता काय आपल्याला सेम आहे बघा. पहिलेच वाक्य x आणि y व्युत्क्रमानुपाती मधात आहेत. जर x 48 असेल तर y 20 आहे. जर y 40 असेल तर x ची किंमत किती. म्हणजे आता सारखंच एक्झाम्पल आहे बघा. एक नंतरच्या किमती म्हणजेच तिथे x2 ची किंमत आपल्याला शोधायची आहे. म्हणजेच जे सुरुवातीच्या ज्या किमती आहेत त्याला नोट करून घेऊया. काय काय बघा. x1 ची जी किंमत आहे म्हणजे x1 जर 48 असेल सांगितले तिथं तर y 20 असतोय म्हणजेच तो y1 आहे. तेच जर आता y 40 असेल म्हणजेच तो कोण असणार आहे रे y2 झाला. y2 जर 40 असेल तर त्यावेळी x2 ची किंमत किती असायला पाहिजे. मग आता सेम इक्वेशन जसं आपण म्हणलं तुम्हाला आत्तासारखं सोडवायचं आहे. x1/x2 म्हणजेच काय 48/x2 ची आपल्याला शोधायचे आहे. y1 20 होता आणि y2 किती होता रे 40 होता. ठीक आहे, आता सेम बघा तिरकस गुणाकार करणार आपण काय किंवा इथं 0 0 काढला तरी चालेल जेणेकरून कॅल्क्युलेशन आपलं इथं सोपं व्हावं. त्यानंतर इथं बघा x2 वरती जाणार आहे म्हणजेच काय होईल रे 48 गुणिले 4 बरोबर
2 गुणिले x2. इथं बघा 2 हे इकडं भागाकारामध्ये येणार आहे किंवा ह्याला डायरेक्टली इथं कट करू आपण. 2 2 4 आणि 48ची दुप्पट माहिती त्याला किती असते रे 96. याचाच अर्थ काय तर x2 ची जी काही किंमत आहे ती किती असायला पाहिजे रे 96. हे माझं काय असणार आहे फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे. तर लक्षात ठेवा जसं तुम्हाला म्हटलं या टाईपचे एक्झाम्पल्स पोलीस भरतीला तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाहीत. मात्र स्टाफ सिलेक्शनची जी आपली जी काही SSC GDची एक्झाम झाली किंवा तुम्ही CHSL द्या MTS द्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अशा टाईपचे एक्झाम्पल्स हे हमखास विचारले जातातच. आणि रेल्वेमध्ये देखील या टाईपचे एक्झाम्पल्स विचारले जातात. 2 इक्वेशन्स लक्षात ठेवायचे. व्युत्क्रम हा शब्द आला तर उलटा असते x1/x2 y2/y1 असेल. तिथं जर अनुक्रम असेल अनुक्रम म्हणजेच काय तर आपण त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल जे म्हणतो तिथं मात्र काय x1/x2 बरोबर y1/y2 तुम्हाला फक्त तिथं काय घ्यायचं आहे कॅल्क्युलेशनला घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला वेगळ्या कुठल्याही टाईपचं 2 सोडून कुठलंही एक्झाम्पल विचारलं जात नाही. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीनं आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करायचं आहे. सेशन आवडला असेल तर सर्वांनी सेशनला लाईक नक्की करा आणि त्याच पद्धतीनं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सेशन कसा आवडला किंवा त्याबद्दल आणि काय सजेशन असेल किंवा तुमचे आणि काही एक्झाम्पल्स असतील काही क्वेरीज वगैरे असतील तरी देखील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. जेणेकरून ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्या 100% चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचतात. हे एक माझ्यासाठी चांगल्या पद्धतीचं फीडबॅक असेल. क्लिअर आहे. चला तर मग आजचं सेशन आपण इथंच राऊंड अप करू. नेक्स्ट सेशनमध्ये आपण जे काही पुढच्या टाईपचे जे काही एक्झाम्पल्स विचारले जातात आपल्याला गुणोत्तरामध्ये मग ते गुणोत्तराची प्रॉपर कन्सेप्ट काय आहे गुणोत्तर एकत्र करण्याच्या ज्या काय पद्धती मग तिथं लसावी पद्धतीचा वापर जो आहे तो कशा पद्धतीनं वगैरे केला जातो या सगळ्याचा आढावा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन कीप स्टडीइंग बी पॉझिटिव्ह अँड थँक्यू सो मच.